युरोपमध्ये विरोध आहे. इंग्लंड जर सोडलं तर इराकमध्ये जायला किंवा अफगाणिस्तानमध्ये जायला युरोपमधल्या अमेरिकेच्या लष्करी करारामध्ये नाटोमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. आणि आता अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे आपलं लष्कर तिथे पाठवणं चुकलं. कालच 2 दिवसापूर्वी बुशनी काही लष्कर विड्रॉ केलेलं आहे आणि ती फेज वाईज करायला पाहिजे, एकदम मी करणार नाही वगैरे असं ते काहीतरी म्हणतायत. द पॉईंट इज अमेरिकेच्या दादागिरीला, अमेरिकेच्या सामर्थ्याला हे काहीतरी अनसरमाउंटेबल आहे, याचा प्रतिकार करताच येणार नाही. असं काही नाही, असं नाही. आणि प्रतिकार करता येत नाही तर मग शरणागती पत्करा असं नाही. याचा प्रतिकार केला पाहिजे. प्रतिकार करणाऱ्या ज्या शक्ती, छोट्या मोठ्या शक्ती असतील त्यांना एकत्र केलं पाहिजे. भारताने त्यात पुढाकार घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. भारत हा पुढाकार घेऊ शकतो. नॉन अलाइनमेंट त्या दृष्टीनं अजूनही व्हॅलिड आहे. अजूनही भारत कुणाही लष्करी कराराचा, नाटोचा किंवा वारसा पॅक्ट अजूनही अस्तित्वात आहे. त्याचा प्रभाव किती आहे गोष्ट सोडून द्या, आपण त्याचा भाग झालेला नाही आहोत. होऊ नये अशीच आमची भूमिका आहे. कोणत्याच लष्करी गोटाचा आपण सहभागी होता कामा. आता इथे दुसरा एक मुद्दा असा निर्माण होतो की या तुमच्या भूमिकेचा तार्किक दृष्ट्या जर पुढे नेत राहिलो आपण, तार्किक दृष्ट्या पुढे खेचली तर ती तार्किक रेष कुठे जाते? तर या सरकार म्हणजे अगदी सरकार ऐकलं नाही, सरकार आपल्या भूमिकेवर कायम राहिलं किंवा चर्चा करूनही अमेरिकेने चर्चा करायला नकार दिला की करार स्क्रॅप करायची वेळ किंवा कोणत्याही प्रकारे सरकारला धोका होणं ही तार्किक रेष जाते आणि हा सरकार कोसळणं याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला फायदा होणं असं आहे. जर ते तसं असेल तर भारतीय जनता पक्षाने सतत आपल्यावर भूमिका बदललेली. सत्तेत असताना त्यांची भूमिका कुठच्याही मुद्द्यावर वेगळी असते, मग ते राम मंदिर असो किंवा अणुकरार असो, सेतू समुद्रम असो किंवा अजून कोणता मुद्दा असो. सत्तेवर असताना ते पूर्णतः वेगळी भूमिका घेतात आणि सत्तेबाहेर असताना वेगळी भूमिका घेतात. तो संधी साधुवादाची लवचिकता त्यांच्यामध्ये आहे. तर या लवचिकतेने ते करार पुढे नेऊ लागले. उद्या जर ते सत्तेत आले, हा जे तुमचं सरकार जे तुमचं ऐकू शकतं, तुमच्याशी चर्चा करू शकतं, कारण तुमच्या पाठिंब्यावर उभं असलेलं सरकार आहे, ते कोसळून जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आलं तर तुम्हाला फक्त बाहेर राहून ओरड करण्यापेक्षा वेगळी भूमिका असणार नाही. राजकीय शहाणपण कशामध्ये आहे? पहिली गोष्ट अशी की तुमच्या एका मताशी मी सहमत आहे की जेव्हा कधी जर आणि जेव्हा कधी भाजपचं राज्य आलं तर आता जसा करार करायला मनमोहन सिंग निघालेले आहेत तसा ते करार करतीलच. या कराराची सुरुवात सुद्धा त्यांनीच केलेली आहे, याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका. सत्तेत असताना अमेरिकेशी सर्वात जास्त आतापर्यंतची इतिहासातली सुसंगत भूमिका त्यांनी घेतली, तर त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही. मग हे सरकार टिकवा असा आपल्या सूचनेचा अर्थ. हे सरकार टिकवा, पडू देऊ नका. माझं म्हणणं हे तार्किक दृष्ट्या हेच योग्य वाटतं. नाही, हे सरकार दुरुस्त करता येणं शक्य आहे. अमेरिका पूर्णतया त्याच्यामध्ये काहीही दुरुस्ती करायला नकारच देईल असं जे आपण गृहीत धरतो करारामध्ये, असं नाही. किती दुरुस्ती करील, काय दुरुस्ती करेल आम्हाला माहिती नाही. हे सरकार टिकवायचं की न टिकवायचं याची मुख्य जबाबदारी मनमोहन सिंगावर आहे, आमच्यावर नाही. आम्ही असं मग हे सरकार टिकवावं की न टिकवावं याची चर्चा आम्हाला खरं म्हणजे नको आहे. हा करार जो होतो आहे हा करार बरोबर कचूक देशहिताचा की देशहिताचा नाही याच्यावर चर्चा केंद्रित करा. क्रमामध्ये काय होईल ते बघू. ज्याला इंग्रजीमध्ये असं म्हणतात, विल क्रॉस द ब्रिज व्हेन विल कम टू इट. हे सरकार ऐकतच नाही आमचं. उद्याच बैठक आहे 19 तारखेला, 19 सप्टेंबरला. त्या कमिटी त्यांनी तयार केली. कमिटी तयार केल्याचा अर्थ काय आहे? या कराराची बोलण्याला वाव आहे आणि आपण याची चर्चा केली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. किंबहुना अशा रीतीची समिती स्थापन करण्याच्या वेळेला जे स्टेटमेंट काढण्यामध्ये आलं तेव्हा या समितीचे जे काही निष्कर्ष असतील ते निष्कर्ष विचारात घेऊन कराराचा विचार केला जाईल असं मान्य करण्यामध्ये आलेलं आहे. मला असं वाटतं की ही सुद्धा एक योग्य दिशेनं पडलेलं पाऊल आहे. ही दिशा आणखी पुढे नेता येणं शक्य आहे असं मला वाटतं. तार्किक परिणिती हे सरकार पडण्यातच झाली पाहिजे असं आमचं नाही. म्हणजे तार्किक त्याची रेष जी आहे ती व्यवहारात जाईलच तिथे असं नाही. आणि याचा सरकारने विचार करावा ना, याचा त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की नाही. आणि हे सरकार टिकवणं जास्त महत्वाचं आहे की पुन्हा या देशाचं भवितव्य 40 वर्ष बांधून ठेवणं महत्वाचं आहे. आम्हाला असं वाटतं की सरकार येतील आणि जातील, कम्युनिस्टांचे 10 खासदार येतील किंवा आणखी काहीतरी जातील, हा देश राहणार आहे. देश आत्ताच्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा आपले इतिहास आपल्याला काय सांगेल, इतिहास आपलं काय वर्णन करेल, आमचं काय वर्णन करेल. तुम्ही तुमची मंत्रिमंडळ टिकवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही या देशाचं भवितव्य गहाण टाकलं. वी डोंट वॉन्ट टू बी पार्टी टू याचे काही भाग असं मला वाटत नाही. पानसरे, तुम्ही 2 दिवस या अणुकराराविषयीची तुमची जी भूमिका आहे, राजकीय भूमिका आहे
आणि तार्किक भूमिका आहे ती इतक्या छान पद्धतीने आणि वेगवेगळे त्याच्या पैलू घेऊन जी विशद केली, मला वाटतं ती स्वतःमध्ये पुरेशी स्पष्ट आहे आणि ती विशद करायला तुम्ही खास कोल्हापूरहून इथे आलात त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. मी धन्यवाद. स्वतःच्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं तुमच्या आणि ETVचे आभार मानतो. आमची भूमिका लोकांच्यापर्यंत न्यायला तुम्ही मदत केली. आता सुद्धा आपण असं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला त्यासंबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.